नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी हा जो प्लॅटफॉर्म आहे, 7वी स्कॉलरशिप आणि NMMSचा यामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज या घटकाचा भाग 2 पाहत आहोत. भाग दुसरा पाहत आहोत. ओके. आपण जे पाहत आहोत ते टाईप वाईज प्रश्न पाहत आहोत. तुम्हाला मी रेकॉर्डिंग क्लास पण दिले होते. YouTubeचे रेकॉर्डिंग क्लास पण दिले होते. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाईप वाईज प्रत्येक प्रश्न हा प्रकारानुसार घेतलेला आहे. फक्त त्या रेकॉर्डिंग क्लासमध्ये मराठी मीडियममधून शिकवलेलं आहे. इंग्लिश मीडियममधून शिकवलेलं नाहीये. मी परत मागेही सांगितलंय, परतही सांगतोय, आपण शिकवत असताना वेगवेगळे पुस्तक वापरतो. कोणतेही एका पुस्तकातून आपण शिकवत नाही. तुम्हाला जे रेकॉर्डिंग क्लासमध्ये YouTubeच्या रेकॉर्डिंग क्लासमध्ये जे प्रश्न येतात ते क्लुप्त आणि सूत्रेमधले येतात. क्लुप्त आणि सूत्र हे 7वीचं किंवा 8वीचं नाही येते. ते MPSCचं क्लुप्त आणि सूत्रे आहे. ओके. 7वी 8वीचं नाही वापरत त्याला मी. MPSCचं वापरतो. त्यातून ते टाईप वाईज शेकडेवारीचे पर्सेंटेजचे प्रश्न येतात. ओके. माझा माईक म्यूट आहे का? ऑन आहे. काय जयेश, काय डाऊट आहे का? ऑन आहे ना माईक तर. हा. तर 7वीचे प्रश्न येतात. 8वी स्कॉलरशिपच्या खूप पुस्तकं आपण MPSC वापरतो. आता हे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे पुस्तक आपण वापरतोय. या पुस्तकातले टाईप वाईज प्रश्न घेतो. म्हणजे सगळे महत्त्वाचे प्रकार कव्हर होतील. त्यानंतर आपण शासनाची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी मार्गदर्शिका आहे, ती मार्गदर्शिका पण आपण सोडून घेणार आहोत. म्हणजे आपलं क्लिअर होईल. आणि प्लस ज्यावेळेस आपण मार्गदर्शिका सोडू, ज्यावेळेस आपण हे टाईप वाईज घेऊ, त्यावेळेस तुम्हाला जी नवनीत असेल किंवा विद्याभारती असेल, त्यातले सर्व प्रकार तुम्हाला कव्हर झालेले असतील. म्हणजे ते प्रश्न प्रकार सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये वृद्धिंगत झालेली असेल. ओके. नक्कीच झालेली असेल. प्रकार पहिला आपला काल झाला होता. आज आपण प्रकार दुसऱ्यापासून चालू करूया. टप्प्याटप्प्याने आपण घेत जाऊया. ओके. प्रकार दुसरा. इथं पहिल्यावर थोडं मॉडिफाय आहे. ओके. टाईप 2. टाईप नंबर 2. 6/23 च्या 15% वजा 9/17 34% बरोबर किती? इंग्लिश मीडियमच्या मुलासाठी लिहितो. 15% ऑफ 6/23 मायनस मायनस 9/17. सॉरी, मायनस 34% ऑफ 9/17. थोडंसं मी अवघड प्रश्नच घेतोय, कारण याचे 2 प्रश्नच घ्यायचे आहेत. आपल्याला पुढले टाइप्स पण घ्यायचे आहेत. आणि ह्या आठवड्यामध्ये शेकडेवारी आपल्याला संपवायचं आहे या आठवड्यामध्ये. ह्या आठवड्यात शेकडेवारी असेल, पुढल्या आठवड्यात नफा तोटा असेल. त्याच्या पुढल्या आठवड्यात सर्व चक्रवाढ होऊन जाईल NMMSच्या परीक्षेच्या अगोदर. तुम्ही काळजी करू नका. बहुपदीचा भागकारी राहिले तो शनिवार रविवार घेऊन जाईल NMMSच्या विद्यार्थ्यांचा. तुम्ही काळजी करू नका. ओके. हा. आता हे सोडवायचं कसा? कालचा जो पहिला प्रकार ज्याला सुटलाय, ज्याला कालचा पहिला प्रकार कसा सोडवायचा हे सुटलंय, त्यांना याचं पण उत्तर येणार आहे. कालच्या पहिल्या प्रकरणात आपण काय केलंय, कालचा जो फर्स्ट टाईप होता, त्या फर्स्ट टाईप मध्ये फक्त आपण एवढे प्रश्न सोडवत होतो. आता 2 सोडवायचं, त्याची वजाबाकी करायचं, इतकाच फरक आहे. ओके. तुम्ही सोडवा. फक्त 2 वेळाचे रिझल्ट आहेत. थोडं टाइमर लावतो मी. टाइम स्टार्ट नाव. सोडवा. टायमर संपेपर्यंत सोडवा.
ओके. हा, चला विद्यार्थी मित्रांनो, की कशा पद्धतीने सोडवायचं थोडंसं अवघड गेलंय बऱ्याच मुलांना, कारण खूप कमी मुलांचे रेज हँड आलेले आहेत. तर मग विचारूया, एखादा विचारा. वसुधा घमले. वसुधा घमले शाळेचं नाव सांगा, तुझं कोणते गाव आणि शाळेचं नाव सांग. श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय. श्रीगोंदा कन्या रेजची ना. हो. राईट. काय सांग. हा, वसुधा सांग. -7/150 7/1. 115. ओके 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 ओके. डेसिमल मध्ये आपल्याला पाहिजे आन्सर, डेसिमल मध्ये आपल्याला आन्सर पाहिजे. ओके. दशांशापूर्णांक उत्तर पाहिजे. दशांशापूर्णांक उत्तर कोण काढले? दर्शन सोनार काढले का? दर्शन सोनार दशांशापूर्णांक उत्तर कोण काढले? हा, दर्शन सांग. तर 3/782. बरं, ठीक आहे. आपण सोडून दाखवूया. तर सोडून दाखवतो, चला बघा. ओके, सोडून दाखवतो तुम्हाला मी कसं सोडवायचं ते. ओके, बघा सोडून दाखवूया. काय म्हणले माहितीये का, थोडस इथं दुरुस्ती आहे बरं का. इथे 115 घ्या, इथे 1150 घ्या, 1150% घ्या, म्हणजे 23 पूर्ण भाग जाईल तुमचा ऍक्युरेट. ओके, इथं काय 1150% घ्या, थोडं दुरुस्ती करा. इथं 150% घ्या. काय म्हटले? 6/23. 6 म्हणजे गुणाकार. 6 म्हणजे गुणाकार. इंग्लिश मध्ये विद्यार्थी 6/23. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. ओके, किती पर्सेंट आहे? 115%. 115%. 115% म्हणजे काय? 115 म्हणजे 115/100. 115 डिवाइड बाय 100 मायनस 34. सॉरी, मायनस काय दिले बघा. 9/17. 9/17. ओके, इकडे बघा. 9/17 ऑफ च्या. च्या म्हणजे मल्टिप्लाय. 34% म्हणजे 34 डिवाइड बाय 100. हे सोडवायचं बेटा. हे सोडवलं की आपलं उत्तर येणार आहे बेटा. समजतंय? पहिली स्टेप कळाली असेल. उत्तराची मुलांनी लोअर हँड करा. उत्तर सांगणाऱ्या मुलांनी आता लोअर हँड करायचं आहे. म्हणजे कोणाचे डाऊट्स असतील तर मला कळेल. उत्तर सांगण्याच्या मुलांनी रेज हँड केली लोअर हँड करा बेटा. सान्वी आणि लोअर हँड करा. सान्वी पेरके. ओके, आता सोडवायचं. आता मग कसं सोडवतंय? 23/1 23. 23/5 115. 23/5 115. 23 ना 115 ला डिवाइड केलं 5 आलं. 5 × 6 30 डिवाइड बाय 100. 100 × 1 100 मायनस 17 × 17. 17 2 34. 9 2 18 डिवाइड बाय 100. ही स्टेप समजली असेल सगळ्यांना. ओके, मानवाला समजली असेल तर गदा फक्त मान मोडणार नाही याची काळजी घ्या. हा, आता बघा विद्यार्थी काय करावं लागेल. तर डिनॉमिनेटर सेम आहे, छेद हा समान आहे. छेद समान असेल तर अंशाचं काय होतं? वजाबाकी होते. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरचे काय होते? सबट्रॅक्शन होते. 13 - 18. 13 - 18. 13 - 18 इज व्हॉट? किती राहते विद्यार्थी मित्रांनो? तर 12. 12/100 म्हणजेच काय? हा, खाली 2 0 आहेत. 1 वर 2 0 आहेत. 100 आहे. ठीक आहे. अंशामध्ये किती अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं? हा, तर न्यूमरेटर मध्ये हाऊ मेनी डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा? तर 2 डिजिट नंतर 2 1.0. तुमचं काय असणार आहे? 0.12. आन्सर काय असणार आहे आपलं? 0.12 आपलं आन्सर असणार आहे. इतकं सोपं आहे बेटा. कळतंय? डाऊट आहे मानवी याच्यामध्ये काही? लोअर हँड करा. डाऊट असेल, कोणतं स्टेप कळाली नसेल तर विचारा बेटा. याच्यामध्ये कोणती स्टेप पुन्हा कळाली नसेल तर विचारा बेटा. हा, जेट कुठं समजलं नाही आणि काय समजलं नाही व्यवस्थित सांगायचं. हा, जेट सांग. हा, सर ये गुणाकार करने के बाद समझा नहीं. हा, इधर देख जेट. तर 23 ने 115 को डिवाइड किया. 23 ने 115 भाग घातला तर 5 आला. 5 × 30. ओके. 17 ने 34 भागलं 2 आला. 9 × 2 = 18. ओके, इथपर्यंत काय असेल जेट तुला? हो ना?
हो सर. हा, पुढे बघा आता. जे तिथे डिनॉमिनेटर सेम आहे, इथे छेद समान आहे. जर छेद समान असेल तर अपूर्णांकामध्ये अंशाची काय होते, जी क्रिया दिली ती क्रिया होती. तर वजाबाकी दिली म्हणून ते वजाबाकी होणार. म्हणून 30 वजा 18. ओके. हा, 30 म्हणून 18 गेले, 12 राहिले. 12 चे 100 छेद 100 आहे, म्हणून काय करायचं, 2 अंकांना पॉईंट दिले. हा हा, कौस्तुभी. हा हा. सर तिथे जे 115/100 आहे तिथे आपण त्याला 5 भाग दिला तर मग 5 अवघड 100 पण भाग जातो ना. अवघड होतं ते, हे सोपं जातं बेटा. ते 100 राहते छेदात आणि पॉईंट घ्यायला सोपं जातं. मग प्रत्येक 25 होणार, ते अवघड जाणार थोडं. ठीक आहे सांग. ह्याच्यातलं काही समज नसेल तर विचारा. वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला येतात, मला माहित आहे. जी सोपी पद्धत ह्याच्यापेक्षा असेल तर तुम्ही सांगू शकता. हा हा हा, सिद्धी लवकर पटपट विचारा. अनम्यूट सिद्धी. सर आपण ते पहिलं आणि दुसरं गणिताचं जे आपण नाही का भाग घालून जे उत्तर काढले तर त्याचं छेद 100 आलेलं आहे. मग परत आपण त्या दोन संख्येतलं कॉमन शून्य आहे ते कट करून परत त्या दोघांचा भागाकार करून म्हणजे 0 पॉईंट समथिंग असं लिहिलं तर काय चुकणार का? कुठं कट करता येईल, नाही कट करता येणार ना. कुठे वजाबाकी चिन्ह आहे ना मध्ये. तसं नाही म्हणत आहे मी. म्हणते की आता पहिलं आहे की 6/23 गुणिले 115 छेद 100. मग आपण म्हणजे 23ला 115ने भागलं मग त्याचं उत्तर म्हणजे 5 आलं वरती आणि 6 गुणिले 5 30 आलं. मग 30 आणि 100 ह्याच्यामध्ये आता कॉमन शून्य आहे. मग 100 मधलं एक शून्य कट केलं, 30 मधलं एक शून्य कट केलं. मग त्याचं उत्तर 0.3 असं नाही होऊ शकत का? होऊ शकतं ना बेटा. म्हणजे आपण असं करून उत्तर नाही काढू शकत का? काढू म्हणजे शकतो, काढू शकतो. उत्तर 100 काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण सोपी पद्धत आपण बघितली पाहिजे. हा, तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता. पण जी सर्वात सोपी आहे ती पद्धत, ही सर्वात सोपी पद्धत आहे. हा, आता पद्धती सांगू नका बेटा. तुमचं वेगळं काही डाऊट समज असेल तर विचारा. पद्धती सांगत बसू नका. काय हर्षू? बोला. सर ते 15 होतं का 115 होतं? 115 होतं बेटा. पहिल्यांदा 15 लिहिले, नंतर मी दुरुस्त केलं. हर्षद, उत्तर सोन्याच्या पद्धती वेगवेगळ्या सांगत बसू नका मला. तुम्हाला जी जमते ती करत जावा. हा हा, पण उत्तर एक आलं सर पाहिजे. तिथं 12 चे 100ला 4ने भाग घालवला मग 3 नाही समथिंग आलं तसं चालते. तेच येतं. हा शर्वरी. हा, सर 12/100 आहे ना त्याचे 0.12% आलं का नुसतं 0.12 आलंय? इथे टक्केवारी काय म्हणते की तुम्हाला? नाही. मग टक्क्याचा काय संबंध आहे? 0.12% म्हणजे 0.12 भागिले 100 झालं परत. हा, तुम्ही 12चे 100 म्हणजे याला असं लिहू शकता. 12चे 100 म्हणजे काय, याच्याऐवजी तुम्ही असं 12% लिहू शकता ना, पर्यायामध्ये असेल तर. 8वीचे विद्यार्थी 2 पर्याय नोंदवा असतात 8वीच्या विद्यार्थ्यांना 8वी स्कॉलरशिपला. एक पर्यायामध्ये 12% देतील, एक पर्यायामध्ये 0.12 देतील. दोन्ही पर्याय बरोबर येतील. अरे 8वीचे विद्यार्थी, 8वीच्या विद्यार्थ्यांना 2 पर्याय नोंदवा आहे, 7वीच्या विद्यार्थ्यांना 2 पर्याय नोंदवा नाहीये. ओके, तर आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रकार लक्षात ठेवा तुम्ही आता. हा प्रकार घेत नाही मी जास्त. पुढे आपण जाऊया थोडं. पुढे या प्रकारातला अजून एक प्रश्न घेऊया, थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 15% मायनस 15% चे 15%. इंग्लिश मीडियमसाठी प्रश्न येतोय. 15% मायनस 15% ऑफ 15%. टायमर लावतो 30 सेकंदाचं, बघूया तुम्हाला सुटतं. तुमची बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल पर्सेंटेजची, तर तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. चे म्हणजे मल्टिप्लाय, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, इतकं लक्षात ठेवा. तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला मांडणी करता आली. मांडणी जर करता आली तर तुम्हाला उत्तर येऊन जातं बेटा. 30 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. परीक्षेमध्ये 1 मिनिटाचा वेळ असतो, पण आपण 30 सेकंदात उत्तर कसं काढायचं त्याचा सराव करत असतो बेटा.
टाइम अप झालेला आहे. उत्तर विचारूया आपण एका मुलाला. हरुष साळुंके, एमजी बॉयज. 2.10. 2.10. थोडस थकलं बघा. सार्थक लोखंडे. आता अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला. आली की बर. अवधूत जगदाळे. अवधूत जगदाळे. सार्थक अनम्यूटची हॅलो. रिक्वेस्ट नाही का? हॅलो सर. हा अवधूत, हा बोल. उत्तर 0 येईल. नाही. राजवीर बरं, मानवी हजारे लास्ट. हा मानवी हजारे. अनम्यूटची रिक्वेस्ट आली असेल. नाही आली असं. बर. आयुष पाटणकर. अनम्यूटची रिक्वेस्ट आली का? हा. 0.1275. राईट. 0.1275. करेक्ट आन्सर काय आहे? 0.1275. आयुष पाटणकर, तुझ्या शाळेचं नाव सांग बेटा. अनम्यूटची रिक्वेस्ट येईल तुला. सर शारदा ज्ञानपीठ बुलढाणा. नाही, व्यवस्थित सांग शाळेचं नाव. आम्हाला सगळ्यांना ऐकायचं तुझ्या शाळेचं नाव. शारदा ज्ञानपीठ बुलढाणा. शाळेचं नाव शारदा ज्ञानपीठ बुलढाणा. बुलढाणा कळते, त्याच्या आधीच काय बोलतोस तेच कळत नाही आम्हाला. सर काय? मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो सर. बरं ठीक आहे, ठीक आहे. असं बघतो मी व्हॉट्सअपला काय तुझ्या शाळेचं नाव ते माझ्याकडे असेल. हा, बुलढाण्याचं सोडं क्लिनिक झाला. छान करेक्ट त्यांचं सांगितलंय 8वीच्या मुलामध्ये सगळ्यापेक्षा. ठीक आहे. हा कसं सोडायचं बघा. 15%. 15% ना मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये कसं लिहायचं? 15% म्हणजेच 15/100. मायनसला मायनस. 15%. 15% 15/100. कशाचे? ऑफ. ऑफ म्हणजे उणे. चे म्हणजे मल्टिप्लिकेशन. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. चे म्हणजे गुणाकार. 15%. बरोबर. इक्वल काढायचं आपण. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मात्र काय आहे? इथं मात्र असं कंस घ्या बेटा. आधी कंसात त्याकडे सोडवावं लागतील तुम्हाला. आधी डायरेक्टली वजाबाकी नाही करता येणार. जे उत्तर म्हणलं ना शून्य उत्तर येणार आहे, त्याचं उत्तर काय चुकलं माहितीये का? तर त्यांनी इथं कंस घेतला नव्हता. आणि आधी बघा, तर पदावलीमध्ये बोडो मध्ये पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करावं लागतं, मग सबट्रॅक्शन करावं लागतं. तर हे कंस काय घेतं? तर पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. उत्तर सांगणारे विद्यार्थी लोअर हँड करून ठेवा बेटा. ओके. मला ही पहिल्यांदा सोडवूया आपण. काय कसं सोडवता येईल बेटा? तर मी काय करतोय? 100 तसंच ठेवतो इकडे. बघा, मी सोपी पद्धत सांगतोय. ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि मला वेगवेगळ्या पद्धती सांगायच्या नाहीत कोणी चॅट बॉक्समध्ये माईक अनम्यूट करून. वेगवेगळ्या पद्धती सांगण्यासाठी, डाऊट विचारण्यासाठी सांगतोय. वेगवेगळ्या पद्धती सांगण्यासाठी. तुमच्या वैयक्तिक पद्धती तुम्ही सोडवा. जर सोप्या असतील तर सांगा आम्हाला. माझ्यापेक्षा सोप्या असतील तर सांगायचं मला. तुम्ही तुमच्या पद्धती सोडू शकता. आता बघा मित्रांनो, तुम्ही काय करतो? ह्या 15ला 15 लिहितोय. ह्या 100ला 100 लिहितोय. गुणिले या 15चे 100, ह्या 15/100ला मी 0.15 देतोय. कळतंय का? ओके. मला कळलं असेल तर काय केले मी? ओके. या 15ला काय केले मी? 15/100ला 0.15 दिले. ओके. आता बघा इथं तुम्ही काय करतोय? 15ला 15, 100ला 100 मायनस 15 इंटू 0.15. 15 मल्टिप्लाय बाय 0.15. 15 गुणिले 0.15 यांचा गुणाकार. 15चा वर्ग किती आहे? 225. 15चा वर्ग 225 स्क्वेअर आहे. किती अंकानंतर डेसिमल पॉईंट आहे? 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे. 2 अंकानंतर दशांश आहे. 2.25. छेदामध्ये काय शिल्लक राहिले? 100. ओके. पर्यंत कळलं असेल. सोपी पद्धत मी सांगतोय. ओके. आता बघा, छेद समान आहेत, डिनॉमिनेटर सेम आहे. अंशाची काय होईल? वजाबाकी होईल. न्यूमरेटरची काय होईल? सबट्रॅक्शन होईल. 15 मायनस 2.25 डिवाइड बाय 100. दोन्ही पूर्णांकामध्ये छेद समान असल्यामुळे अंशाची वजाबाकी केली.
दोन्ही फ्रॅक्शन मध्ये in about two fraction, denominator is same, therefore we have to subtract numerator. Okay, 15 minus 2.25 वजाबाकी जर येत नसेल तर आपल्या गरीब असं लिहायचं 2.25. कारण दशांश पुढे वजाबाकी बऱ्याच चुकते कधी कधी 15च्या पुढे काही नाही काय असतं 0 असतं. हा 10 म्हणून 5 गेले 5 राहिले, 5 वापस द्या, 9 म्हणून 2 गेले 7 राहिले. ओके, 5 मधून एक हातच्या घेतला होता तो वापस द्यावा लागेल. ओके, 4 म्हणून 2 गेले 2 राहिले, एकला 12.75 काय तर 12.75. हा 15 15 मायनस 2.25 काय आलं 12 मायनस 75 डिवाइड बाय 100. छेदस्थानी 100 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे. मग डेसिमल पॉइंट हा लेफ्ट हँड राईट हँड साइड कडून किती स्थळ किती प्लेस उजवीकडे गेलं पाहिजे काय डावीकडे गेलं पाहिजे तर 2 स्थळ गेलं पाहिजे. म्हणून 12.75 काय केलं होतं 0.1275 आपलं उत्तर येतं. आता याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणी म्हणत असेल मी इथं भाग घातला आहे हे सांगत बसू नका बेटा. हा त्यामध्ये वेळ जातो आपला. डाऊट्स असतील त्याचे रेझेंट ठेवा. मानवी, ऋतुराज आणि अंकित डाऊट्स असतील तर रेझेंट ठेवा. सायला एक वाढ डाऊट आहे का? डाऊट असेल तर व्हिडिओ ऑन करू बेटा. सिद्धी आता दुसरी पद्धत नको सांगू, तुला डाऊट असेल तर ते विचार फक्त. म्हणजे सर जेव्हा म्हणजे जेव्हा 2 अपूर्णांकामध्ये गुणाकार करायचा असेल आणि कोणत्याही संख्येला कशानेच भाग जात नसेल तेव्हा आणि छेदन 100 असेल तर आपण पॉइंट मध्ये संख्या लिहू शकतो ना? हो लिहू शकतो. मी इथं असं काय केलं सर तुम्ही ही पद्धत का अवलंबली? कारण इकडे 100 आहे, इकडे जर ह्या सबट्रॅक्शन चिन्ह जे आहे इथे वजाबाकी चिन्ह आहे, इकडे 100 आहे इकडल्या फ्रॅक्शन मध्ये. इकडल्या फ्रॅक्शन मध्ये पण डिनॉमिनेटर 100 आलं तर मला ती वजाबाकी सोपी जाणार आहे ना फ्रॅक्शनची, म्हणून ते 100 ठेवलं मी, म्हणून मी डिवाइड नाही केलं. त्यासाठी मी ही पद्धत वापरली. ओके. हा अंकित. तर आपण 0 पॉईंट कसं काय घेतली? काय काय 0 पॉईंट कसं काय घेतली? इथं का हो. हे बघ 15 भागिले 100 म्हणजे काय 0.15 हो. झालं. हा ऋतुराज हो. ऋतुराज पाटील कानात लक्ष दिलेलं कानात घालून. सर ते तुम्ही 2.25 ते 15च्या पहिले जो 15/100 मायनस 15/100 त्यांचा गुणाकार करून केला का? हा 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 हे 15 आणि 0.15 या दोन्हीचा मल्टिप्लाय केला, मल्टिप्लिकेशन केलं, त्यांचा गुणाकार केला, तो 2.25 होता. होते. हो सर. ओके, पुढला प्रश्न घेऊया. आता हा प्रकार संपला आपला. पुढला प्रकार आपण घेऊया. तर शाब्दिक उदाहरण असतील. ओके, आता तोंडी उदाहरण नसणार आहे, शाब्दिक उदाहरण असणार आहे. थोडस मी चार्जिंग लावतो मोबाईलला. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. त्याच्यावर लोअर हँड करा ऋतुराज आणि अंकित. उजनीच्या शाळेतले 7वीचे विद्यार्थी, कदाचित तुमचा आज पहिला किंवा दुसरा दिवस असेल. तुम्हाला समजते काय बेटा? रेज हँड करा बरं उजनीच्या शाळेचे विद्यार्थी. रेज हँड कसं करायचं? पार्टिसिपेंट क्लिक करायचं, पहिलं नाव तुमचं असतं, तुमच्या नावावर क्लिक करायचं, रेज हँड तिथे दिसतं, तिथून रेज हँड करायचं. तर अजून येणार नाही रेज हँड करायला. ओके, समजतं बेटा? ज्यांचा पहिला किंवा दुसरा दिवस आहे किंवा आपला मुक्ता हडबे समजतं काय शिकवलेलं? मान हलवून सांग. मुक्ता हडबे नाही समजत? काहीच नाही समजत? मग तुझा बेस कच्चा असणार आहे बेटा. तुला भाकार गुणाकार येतो का नाही? हा तुझं बेसिक पक्क नाही. आता आमचं थोडं पुढे गेलेलो आहे बघा, तुझा बेस कच्चा असणार आहे थोडं. एवढं समजत नाही म्हणलं तुमचा बेसच कच्चा असणार आहे. बेसिक पक्क असावं लागतं स्कॉलरशिपला. तुमचा बेस पक्का म्हणजे शाळेतले नंतर तुम्हाला सगळे सुटावे लागतात, तेव्हा ही स्कॉलरशिप सुटत असतं.
शाळेतल्या गणिताविषयी अवघड असतं आणि प्रत्येक प्रश्नाचा वेगळा असतो. बरं, हे कळालंय का मुक्ता शिकवलेलं? का नाही कळालं? कळालंय? बरं. अजून कोणी विद्यार्थी आहेत? पण त्याला विचारूया. पंडित आयुष पंडित का काही तर नावाचे विद्यार्थी आहे. पहिला किंवा दुसरा दिवस असं किंवा डेमो त्याने बघितलं तर समजलं का बेटा? रेझन कर बेटा. दिसतो का कुठं तू? व्हिडिओ ऑन ठेव. मी व्हिडिओ पाहतो बरं सगळ्यांचे. व्हिडिओ ऑन ठेवा. मेरा बघा परत व्हिडिओ बंद आहे. ओके. हां हां. संजीवनी केंद्रे. हा अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला बेटा. समजतंय का? अनम्यूट कर तुझा माईक. संजीवनी केंद्रे, सिद्धेश्वर विद्यालय उजनी. हा बोल संजीवनी. समजते सर. समजतंय ना आता? म्हणजे की आता हे बघ, आपण शेवटच्या टॉपिककडे आलेलो आहे. म्हणजे सुरुवातीपासून पण शिकवतोय. सुरुवातीपासून जर बेसिक शिकवलं की तुम्हाला हे पुढचे टॉपिक समजतात. ते शनिवार हो रविवार सर. सुरुवातीपासून शिकवतो. हे पुढे आलेलं आहे आपलं. हा. ओके. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला प्रश्न घेऊया. व्हिडिओ बंद करून बसलेले. मी व्हिडिओ चेक करतो बरं का. व्हिडिओ बंद बंद केलेलेच हे आहेत माझ्या पुढे. काय आहेत? विद्यार्थी आहेत. हा पुढे घ्या. सानवीला सानवीला 10वीच्या परीक्षेत सानवीला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी सानवीला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले. 575 गुण मिळाले. 575 गुण मिळाले. म्हणजे त्याला किती पर्सेंटेज गुण मिळाले? म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले? एकदम बेसिक प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या शाळेतल्या मार्काची टक्केवारी या प्रकारे काढता येते. इंग्लिश मिडियमच्या मुलांना आपण हा प्रश्न सांगूया इंग्लिशमध्ये. तोपर्यंत मराठी मीडियम विद्यार्थी तुम्ही प्रश्न सोडवा बेटा. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे पेपर होतात ना, ते शाळेतले पेपरमध्ये किती टक्के पडले ते तुम्ही या पद्धतीने काढू शकता. चला इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा हा प्रश्न लिहून घ्या बेटा. सानवी गॉट इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. मराठी मिडियमसाठी मी प्रश्न बोर्डवर लिहिला आहे. सानवी गॉट 575 marks out of 700 marks. Sanvi got 575 marks out of 700 marks in the 10th standard examination. Sanvi got 575 marks out of 700 marks in the 10th standard examination. What is the percentage of marks she got? What is the percentage of mark she got? What is the percentage of mark she got? शौर्य सूर्यवंशी, अण्णासाहेब कल्याण विद्यालय सातारा. शौर्य सूर्यवंशी. अनम्यूटची विषय शौर्य. हा सांग. 82.14. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर आहे. 82.14% इज द करेक्ट आन्सर. सर सोडवायचं कसं की बघा आता बघा सोपी पद्धत आहे. तर टोटल मार्क किती होते? टोटल मार्क 700 होते. ओके. टोटल मार्क किती होते? 700 होते. ठीक आहे. मग 700 किती पैकी होते रे हे? 700 700 पैकी होते. टोटल 700 किती मार्क पडले त्याला? 575 पडले. 575. ओके. बघा मी काय केलेलं आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. लोअर हँड करा. उत्तर सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोअर हँड करा. उत्तर सांगणारे विद्यार्थी लोअर हँड करा बेटा. उत्तर सांगणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लोअर हँड करायचे. अजूनही 12 विद्यार्थ्यांचे रेज हँड आहेत. लक्ष नाही त्या विद्यार्थ्यांचं. समीक्षा, स्वरा, काव्या, ओवी लोअर हँड करा बेटा. आता बघा विद्यार्थी मी ज्यांचे व्हिडिओ बंद त्यांचं टॅब ओपन केल्यावर का मी. ओके. लक्ष द्या. तर आपल्याला 700 पैकी आउट ऑफ द 700 सानवी गॉट 575 मार्क. 700 575 असं लिहिलं. पैकीचे खाली लिहिले, पडले मार्क वर लिहिले. काय करायचं तुम्हाला? पर्सेंटेज काढायचं, टक्केवारी काढायचंय.
ज्यावेळेस तुम्हाला टक्के हे विचारलं असेल, पर्सेंटेज काढा म्हटलं असेल, त्यावेळेस त्या आलेल्या ह्या संख्येला काय करायचं, 100 न गुणायचं. काय करायचं, 100 न मल्टिप्लाय करायचं, 100 न मल्टिप्लाय करायचं. एखाद्या संख्येची तुम्हाला टक्के काढा म्हटलं असेल, एखाद्या संख्येचं तुम्हाला पर्सेंटेज काढा म्हटलं असेल, तर त्या संख्येला काय करायचं, 100 न मल्टिप्लाय करायचं, 100 न गुणायचं. कितनं गुणायचं, 100 न गुणायचं. ओके, मग 100 गुणल्यावर काय होतं बघा. आता बघा, 100चं चिन्ह काहीच म्हणजे 1 आहे. या दोन अपूर्णांकामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. या दोन अपूर्णांकामध्ये काय आहे, मुद्दा गुणाकाराचं चिन्ह आहे. कंटाळून गेली दिसतेस असं कंटाळल्यासारखं आज. ओके, मग हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले. ओके, मग राहिले काय, तर 575/7 राहिलं. मग याचा भाग घालूया. 7 1 जा 7, 7 1 7, 7 8 56, 7 9 जा 56. जर कळत नसेल तर बाजूला भाग घालून दाखवतो. 575. 7 8 56 उरला 1, 7 2 14. ओके, उरला 1 उरतो, पॉईंट द्या. ओके, पॉईंट 0 7 1 7, परत 3 उरतात, पॉईंट दिलेला आहे. 7 2 7 21, 7 4 28, 7 4 28. ज्याला कळालं नाही हा भाकर कसा गेला, त्या कळणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी अजिबात लाजायचं नाही. आपलं गरीबासारखं सोडवायचं येत नसेल तर आपलं गरीबासारखं बघा. 7 1 7, सॉरी, 7 8 56, 7 8 56, 7 8 56. 57 मायनस 56, 57 वजा 56, रिमाइंडर 1, बाकी 1, वरून घेतले 5, वरून 5 घेतले आपण, 15 झालं. 15 ला कितला भाग जातो रे, 17 2 जा 7 2 14, 17 2 जा 14. ओके, 7 2 14. ओके, 15 वजा 14, उरला 1, 1 ला भाग जात नाही, म्हणून मी डेसिमल पॉईंट दिला, दशांश अपूर्णांक दिला. दशांश अपूर्णांक त्यामुळे इथं 0 आलं, इथं दशांश अपूर्णांक त्यामुळे इथं 0 आलं. 7 1 7, 7 1 7, 10 मधून 7 गेले, 3 राहिले. दशांश दिलेला आहे म्हणून परत मी 0 घेतलं. 7 7 चोक 28, 7 चोक 28 हे असं वाढतच जाणार आहे, तर 2 पॉईंट बस झाले. काय आलं आपलं उत्तर मग बेटा, 82.14 टक्के. आम्ही इथे लिहायचं टक्के, टक्केचं चिन्ह इथं लिहायचं, कारण किती टक्के, तर 82.14%. हा, तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला फाइंड द पर्सेंटेज, ज्या ज्या वेळेस तुम्हाला टक्केवारी करा, पर्सेंटेज काढायचं म्हणतात, तर दिलेल्या संख्येला काय करायचंय, 100 ने गुणायचंय. कळतंय. हा, स्वरा पवार, डाऊट विचार बेटा. सर आपण म्हणजे 14 पर्यंतच का केलं, त्याचा पुढं का भाग घालवला नाही? पुढे येतं 2 उरले, आणखी 20 मधून 20 गेले किती राहतात, 28, 2 उरतात, 20 आले. बरं काय येणार आहे, 7 2 14, 7 2 14, 2चा भाग बसणार आहे, परत 6 उरणार आहे, ते वाढत जाणार आहे लांब. थोडं नकोय आपल्याला, 2 डेसिमल पर्यंत बस आहे. समजतंय हा प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला डाऊट आहे, असा प्रश्न सोडा तुम्हाला देऊ का. ओके, ठीक आहे. अजून एक प्रश्न घ्या आता या पद्धतीने. ओके, चला घ्या पुढला प्रश्न घ्या. घ्या, मुग्धाला मराठीत, मुग्धा खूप कंटाळलेली दिसते मला म्हणून त्याचं नाव घेऊया. मुग्धाला मराठीत 40 पैकी 31, मी लिहू का बोर्डवर, मुग्धाला मराठीत, मुग्धाला मराठीत, मुग्धाला मराठीत 40 पैकी 21, 31, सॉरी 31, 31 इंग्रजीत, इंग्रजीत 60 पैकी, इंग्रजीत 60 पैकी 47, 60 पैकी 47, गणितात, गणितात, गणितात 75 पैकी 57, 75 पैकी 57 गुण मिळाले, 57 गुण मिळाले. गुण मिळाले. तर मुग्धाला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो, तर मुग्धाला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो, सर्वात सोपा विषय कोणता वाटतो, कोणता.
आता सर्व सोपा विषय कोणता असेल? ज्या विषयामध्ये जास्त पर्सेंटेज मार्क असतील, ज्या विषयात जास्त टक्के असतील, तो विषय सोपा. बरोबर का नाही? हा, मग कसं करायचं? तर प्रत्येक विषयात बघा, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या पहिल्यांदा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, मुग्धा गॉट इन मराठी मुग्धा गॉट 31 मार्क्स आउट ऑफ 40 इन मराठी. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या. इन मराठी मुग्धा गॉट 31 मार्क्स आउट ऑफ 40. In English, she got 47 mark out of 60. In English, she got 47 mark out of 60. In mathematics, she got 57 marks. 57 marks out of 75. Out of 75. Then, which of the subject is easier for Mugdha? Which of the subject is easier for Mugdha? Then, which of the subject is easier for Mugdha? हा, प्रांजल भताने. सांग उत्तर. प्रांजल भताने, 8वीचा विद्यार्थी, उजनीची शाळा. नाही, लोअर हँड केलं लगेच. गगन शिंदे. हा, सर मॅथ. मॅथ. ओके. मॅथ विषय सोपा वाटतो असं म्हटलेलं आहे त्याचा विषय. तर नाहीये बेटा, मॅथ उत्तर नाहीये बेटा. हा, वरद थोरात. वरद थोरात, माईक म्यूट करा रे. कोणाचा माईक ऑन आहे बघा. हा, वरद बोल. मराठी. मराठी. ओ, एकच मिनिट. नाही, पहिलं उत्तर बरोबर आहे. पहिलं उत्तर कोण सांगितलं होतं रे आत्ता जस्ट? ह्याच्यावर उत्तर कोण सांगितलं होतं? मॅथ उत्तर करेक्ट आहे. मॅथ उत्तर करेक्ट आहे. मॅथ्स मध्ये सर्वात जास्त गुण मिळाले. कसे मिळाले मी समजावून सांगतो. लोअर हँड करा. आता बघा, एक एक सब्जेक्ट घेऊया. पहिल्यांदा आपण घेतला मराठी. किती मार्क पडले रे? 31 मार्क्स. किती पैकी? 40 पैकी. हा, ह्याची टक्केवारी काढायची, याचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. कसं करायचं? मल्टिप्लाय बाय 100 करायचं. हा, ह्याला सोडवा आता. हे शून्य कटले, हे शून्य कटले. ओके. 31 गुणिले 10, 310 भागिले 4. हा भाग घालूया. बघा, आपलं गरीबासारखं येत नसलं तर गरीबासारखं करायचं. 4 भागिले 310. 4 7 28. उरले 3, उरले ते 0. 4 7 28. उरले 2. हा, 2ला भाग पॉईंट दिला. 0. 4 पंचे 20. काय आलं उत्तर याचं? 77.5 आलं पर्सेंटेज. मराठीमध्ये मुग्धाला किती मार्क पडले? 77.5% पडले. उत्तर सांगणारे विद्यार्थी लोअर हँड करून ठेवा. ओके. उत्तर सांगणारे विद्यार्थी लोअर हँड करून ठेवा. दुसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये मुग्धा किती मार्क पडलेत? इंग्लिशमध्ये मुग्धा पडलेत 47 आउट ऑफ द 60. त्याचं पर्सेंटेज काढायचे, म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं मी. 6 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 47 into 10, 470 / 6. भाग करून बघा. 6 भागिले 470 भाग घालतोय. 6 7 42, 6 8 48, 6 7 42, 6 7 42. 47 - 42, रिमाइंडर 5. 47 वरून 42 गेले, 5 बाकी उरले. वरून घेतले 0. 6 7 42, 6 8 48, 6 8 48. बाकी 2 राहिले. पॉईंट दिला 0. 6 3 18. परत बाकी 2 राहिले. 0 येणार. भाग बसणार 3 78.3%. आता बघा, मराठीमध्ये किती मार्क पडले? तर 77.5%, 77.5%. इंग्लिशमध्ये किती पडले? 78.33%. म्हणजे मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जास्त मार्क पडले. पर्सेंटेज बघूया. तर ते उत्तराचे विद्यार्थी लोअर हँड करा. शेवटचा विषय आहे मॅथ्स.
मॅथ्स म्हणजे गणित. गणितात मुद्दा किती मार्क दिसत आहेत? तर 70 मार्क आहे. कितीपैकी? 75 पैकी. गुणिले 100 करायचं. गुणिले 100. भाग जातो इथे 0 कट करायला भागाला लागेल. 25 चोक 100, 25 त्रिक 75. ओके. 3 न 57 भाग घालूया किंवा 3 न 57 भागवतोय. 3 एक 3, 3 एक 3, उरले 2, 3 नवे 27, 19 त्रिक 57. 3 न 57 19 त्रिक 57, 19 3 57. 3 ने 57 ला डिवाइड करतात 19 येतात, कारण 19 3 57. 19 त्रिक काय आहे? 57 आहे. ओके. हा, तर बघा 19 त्रिक 57, 19 होईल 4 काय तर 76. ओके. तर गणितामध्ये किती पडले बेटा? 76 पडले. ओके. ओके. हा, तर सर्वात जास्त मार्क कशात पडतात बेटा? सर्वात जास्त मार्क दिसतात इंग्रजीमध्ये. सर्वाधिक मार्क कुठे दिसत आहेत? इंग्लिशमध्ये दिसत आहेत. सॉरी, कशामध्ये दिसत आहेत? इंग्लिशमध्ये. तर उत्तर काय असणार आहे? सर्वाधिक मार्क. मुग्धा गॉट विच इज द इजिएस्ट सब्जेक्ट फॉर मुग्धा. ते इंग्लिश इझियर आहे, कारण सर्वात जास्त पर्सेंट पुढे आहेत इंग्लिशमध्ये आहेत. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? इंग्लिश येणार आहे. काय येणार आहे? इंग्लिश येणार आहे. कळतंय? कोणता नालायक आहे? जॉन सिन्हा दररोज जॉईन होतो. नालायक कुठला? हिंमत असेल तर व्हिडिओ आणून बस ना. जॉन सिन्हा, नाव जॉन सिन्हाच टाकले. नालायक कुठला? असं काही कोणी नाव टाकलं मला लगेच सांगायचं वगैरे. जॉन सिन्हा वगैरे काही नाव वगैरे कोणी निघून बसलं लगेच सांगा. एक विद्यार्थी कोणतरी क्लासमध्ये जायचं, तो मुद्दाम आगाऊपणा करतोय दररोजच. तर दररोज रिमूव्ह करतोय त्याला मी. हा, भार्गवी डाऊट आहे? भार्गवी. हा, भार्गवी संशय डाऊट आहे? विचार लवकर. समीक्षा डाऊट आहे? ओके. समजलाय सगळ्यांना प्रश्न? हा, सगळ्यांना प्रश्न समजलाय? ओके. मी एक 2 सेकंदासाठी फक्त 2 मुलांचे काही प्रश्न असतील तर घेणार आहोत. ठीक आहे. काही प्रश्न तुमचे, बरेच प्रश्न तुमचे व्हॉट्सअपला सुद्धा विचारता येतात. इथं लाईव्हलाच विचारलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा बरेच प्रश्न विचारू शकता, तुमच्या अडीअडचणी ॲपबद्दलच्या असतील तर. हा, तुम्ही बोलू शकता बेटा ना. आपला क्लास संपलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा.